राज्यातले राजकीय पक्ष चांगलेच ॲक्टिव्ह झालेत। लोकसभा निवडणुकांना आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे। त्यामुळे सर्व नेत्यांनी पक्ष बांधणीवर भर दिलाय। भेटीगाठी आणि मेळाव्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकलाय। आल्या निवडणुका, भेटीगाठींचा धडाका, पक्ष बांधणीतून होईल मतांची बांधणी, मेळाव्यातून निवडणुकीचा ताळमेळ। शिवसेनेनं राज्यभरामध्ये शाखा संपर्क अभियान सुरू केलंय। शाखा हा शिवसेनेच्या वाटचालीतला एक मोठा घटक राहिलेला आहे। शाखांच्या माध्यमातून शिवसेनेची तळागाळातल्या नागरिकांची नाळ जोडली गेलेली आहे। सामान्य नागरिक शिवसेनेच्या शाखेत त्याचे प्रश्न घेऊन येतो। सामान्यांचे प्रश्न तिथे सोडवले जातात। हीच शिवसेनेची मोठी ताकद आहे। प्रत्येक निवडणुकीत वॉर्डातल्या शाखा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आणि हे लक्षात घेऊन शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार शाखांपर्यंत जाऊन संवाद साधतायत। आज शिंदे साहेबांवरचा विश्वास जो आहे हा लोकांचा दृढ होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे। शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत त्याला बघून जायत अनेक शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मुंबईमधले देखील अनेक नगरसेवकांनी जो आहे तो गेल्या अनेक दिवसामध्ये प्रवेश केला। आजही नगरसेविकेचा जो आहे तो त्या ठिकाणी प्रवेश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून मुंबईचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सगळे जे आहेत हे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते प्रवेश करणारे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे। शिवसेना शाखांपर्यंत पोहोचत असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी नेते आणि कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी मुंबईत 18 तारखेला पदाधिकाऱ्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। 18 जूनच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरातल्या पहिल्या सत्राचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। पहिल्या सत्रात आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई मार्गदर्शन करणार आहेत। दुसऱ्या सत्राची सुरुवात राहुल रानडे ग्रुपच्या शिवसेनेचा पोवाडा कार्यक्रमानं होणार आहे। त्यानंतर खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाषणं होतील। संध्याकाळी 4 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। शिवसेना ठाकरे गटाचा महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी शिबिराचं आयोजन केलंय। संभाजीनगरमध्ये शनिवारी आणि रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिबिर आयोजित केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने औरंगाबाद या ठिकाणी 2 दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्यातील अतिशय नामवंत अशा प्रकारचे साहित्यिक आणि विचारवंत आम्ही वेगवेगळ्या विषयावर बोलण्यासाठी त्या ठिकाणी निमंत्रित केलेत। भाजपनं सुद्धा मुंबईत राष्ट्रीय नेत्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते विचारमंथन करणार आहेत। आगामी महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सगळ्याच पक्षांनी संघटनात्मक बांधणीवर जोर दिलाय। आता कोणत्या पक्षाला याचा थेट फायदा होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।